गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील जर्नल चॅप्टर चालू आहे. त्याच्यात इथं 1-2 गणितच राहिले आहेत. त्यातलं 6वं गणित आपण घेऊया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ रजवाडे ट्रेडिंग कंपनी. रजवाडे ट्रेडिंग कंपनी नावाची कंपनी आहे, त्याच्याशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यावर आपल्याला जर्नल एंट्रीज टाकायच्या आहेत. तर बघा, 2019 मे 1 तारीख, 1 तारखेची काय ट्रान्झॅक्शन आहे बघा. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 1 लाख, बँक बॅलन्स 2 lakhs अँड बिल्डिंग 2 lakh. म्हणजे त्यांनी बिझनेस स्टार्ट केला 1 मेला. त्यासोबत काय काय त्यांनी आणलं? कॅश आणली 1 लाख, बँक बॅलन्स 2 लाख आणि बिल्डिंग 2 लाख. याआधी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही मिळून त्याचं कॅपिटल झालेलं आहे. आणि कॅश आपल्या व्यवसायात जशी आली आहे तशी बँक बॅलन्ससुद्धा आपल्या व्यवसायात आलेला आहे. म्हणजे आपल्या व्यवसायाचं बँक बॅलन्स वाढलेलं आहे त्याच्यामुळे 2 लाखामुळे. आणि बिल्डिंगसुद्धा आपल्या व्यवसायाला मिळाली आहे. म्हणजे हे तिन्ही ॲसेट्स आपल्या व्यवसायाला आले आहेत. आणि डेबिट व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपल्याला हे तिन्ही डेबिटला टाकावं लागतील. आणि हे काय म्हणून आलेले आहे? कॅपिटल म्हणून आले आहे, म्हणून कॅपिटल अकाउंट क्रेडिट करावं लागेल. तर बघा, तुम्हाला 1 नंबरची जी आखलेलं आहे बघा, जर्नल ऑफ राजवाडे ट्रेडिंग कंपनी हेडिंग टाकायचं, आखून घ्यायचं, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. सगळ्यात पहिले आपण इयर लिहितो, त्यानंतर मंथ लिहितो आणि नंतर मग डेट लिहितो. अशा पद्धतीने त्यांनी लिहिलं आहे. 2019 मे 1 तारीख. कॅश अकाउंट डेबिट 1 लाख रुपये. 1 लाख रुपये कॅश आणली आहे, त्याच्यामुळे कॅश अकाउंट डेबिट. बँकेमध्ये पैसे आणले आहेत त्यांनी 2 लाख, म्हणून बँक अकाउंट डेबिट 2 लाख. बिल्डिंग त्यांनी आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे, त्याच्यामुळे बिल्डिंगही आपल्या व्यवसायात आली आहे, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख. आणि हे सगळं मिळून आपण काय म्हणणार आहे? याला कॅपिटल म्हणणार आहे, कारण की ते ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग ऑफ अ बिझनेस, म्हणजे बिझनेस स्टार्ट करायच्या वेळी त्यांनी ह्या 3 वस्तू आणून बिझनेस स्टार्ट केला. म्हणजे हे सगळ्या तिन्ही वस्तू मिळून आपलं कॅपिटल आहे, म्हणून टू कॅपिटल अकाउंट. तिघांची टोटल करायची आहे. 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 5 लाख रुपये ॲज अ कॅपिटल त्यांनी आणलेलं आहे, ज्यामध्ये 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये बँक बॅलन्स आणि 2 लाख रुपयाची बिल्डिंग, असे करून ते 5 लाख रुपये. तेव्हा आपण परत वाचून घेऊया. 2019 मे 1 तारीख. कॅश अकाउंट डेबिट 1 लाख, बँक अकाउंट डेबिट 2 लाख, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, टू कॅपिटल अकाउंट 5 लाख. नरेशन लिव्ह ब्रॅकेटमध्ये, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक बॅलन्स अँड बिल्डिंग. ठीक आहे, जे झालं ते तुम्हाला नरेशनमध्ये लिहायचं आहे. दुसरं बघा काय लिहिलं आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन 3 तारखेचं आहे. परचेस्ड गुड्स फ्रॉम राम ऑफ ₹50,000 ॲट 18% GST. म्हणजे रामकडनं आपण वस्तू परचेस केलेल्या आहेत, कितीच्या? 50,000च्या, आणि त्यावर आपल्याला 18% GSTसुद्धा द्यावं लागतं आहे. ठीक आहे ना. तर परचेस केल्या आहेत वस्तू, सरळ सरळ आपण काय करणार? परचेस करणं म्हणजे आपला खर्च आहे. सो परचेस अकाउंट डेबिट करणार. किती रुपयाच्या केल्या आपण? 50,000च्या. सो परचेस अकाउंट डेबिट सगळ्यात पहिले लिहायचं. त्यावर आपल्याला GST कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा, GSTचं पर्सेंटेज किती दिलं आहे त्यांनी? तर GST दिला आहे 18%. तर म्हणजे 9% आपल्याला CGST लावायचं, 9% आपल्याला SGST लावायचं. तर 50,000 गुणिले 9 भागिले 100 करायचं. 100चे 2 0, 50,000च्या 2 0 बरोबर कट होतात, आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं? 4,500. सो त्याचं आपण नाव काय देणार? इनपुट CGST अकाउंट, डेबिट 4,500. इनपुट SGST अकाउंट, डेबिट 4,500 टू राम्स अकाउंट. कारण की कॅशने व्यवहार नाही झालेला आहे, त्याच्यामुळे आपण रामचं नाव लिहिणार. टू राम्स अकाउंट 59,000, म्हणजे 59,000. बीइंग परचेस्ड गुड्स फ्रॉम राम फॉर कॅश ॲट 18% GST. ठीक आहे. तर अशा हिशोबाने तुम्हाला परचेसची एंट्री करायची आहे, की जर तुम्ही परचेस केला आहे तर परचेस इज अवर एक्सपेन्सेस, आणि एक्सपेन्सेस आपण डेबिट साईडला टाकतो. तसंच GST जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय तर GST आपला खर्च असतो. टॅक्स जो असतो तो पण आपल्याला डेबिट साईडला टाकावा लागतो. म्हणून CGST अकाउंट डेबिट, SGST अकाउंट डेबिटच करावं लागतं. 4,500 4,500. आणि क्रेडिटचा व्यवहार आहे, त्यांनी कॅशचा वापर कुठेही, शब्दाचा वापर कुठेही केलेला नाही आहे, त्याच्यामुळे क्रेडिटचा व्यवहार असल्यामुळे टू राम्स अकाउंट 59,000. ठीक आहे. तर हे सगळा विचार करून ती जर्नल एंट्री टाकायची आहे. 5 तारखेचं बघूया आता. सोल्ड गुड्स टू राकेश ऑफ 70,000 ॲट 18% GST फॉर कॅश. आता जसं आपण परचेस केलं तसं सोल्ड केलं, त्याची एक्झॅक्टली अपोजिट एंट्री येते. त्यांनी काय म्हटलं आहे बघा, की
जे गुड्स राकेशला सोल्ड केलेले आहेत ते कॅशवर केलेले आहे. बघा शेवटचा शब्द तुम्हाला इथे दिसेल, फॉर कॅश, म्हणजे हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्यामुळे इथे राकेशचं नाव लिहायची आपल्याला गरज नाही, आपल्याला सरळ कॅश अकाउंट डेबिट लिहायचं, कारण कॅश आपल्या व्यवसायात आलेली आहे. तर बघा 5 तारखेची एंट्री, कॅश अकाउंट डेबिट 82,600. आता 82,600 कसे आले, तर 70,000ची तर सेल केलेली आहे, त्याच्यावर आपल्याला CGST आणि SGST पण मिळालेलं आहे. तर जेव्हा आपण सेल करतो आपल्याला ते टॅक्सचे जे अमाऊंट आहे ती आपल्याला मिळते, आणि जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा आपल्याला ती अमाऊंट द्यावी लागते. त्यामुळे आउटपुट CGST अकाउंट 6,300, आउटपुट SGST अकाउंट 6,300, याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, आणि या सगळ्यांची टोटल आपल्याला मिळते ती आहे 82,600. सो जेव्हा आपण सेल्स करतो, कॅश सेल केलेली आहे आपण इथे, तर बघा 5 तारखेची कॅश अकाउंट डेबिट 82,600, टू सेल्स अकाउंट 70,000, टू आउटपुट CGST अकाउंट 6,300, टू आउटपुट SGST अकाउंट 6,300, ब्रॅकेटमध्ये बीइंग सोल्ड गुड्स टू राकेश फॉर कॅश ॲट 18% GST. 18% असला की 9% SGST आणि CGSTला पाठवायचं. 18% डायरेक्ट कॅल्क्युलेट करूनही त्याचं अर्ध केलं तरी चालतं. पुढे बघूया 7 तारखेची एंट्री बघा, पेड फॉर रिपेअर्स 5,000. रिपेअरचा खर्च केलेला आहे 5,000 रुपये. तर खर्च नेहमी आपण डेबिट साईडला टाकतो. तर बघा 7 तारखेची एंट्री, रिपेअर्स अकाउंट डेबिट 5,000. आणि या रिपेअर्समुळे काय झालेलं आहे, आपली कॅश कमी झालेली आहे रिपेअरचे खर्च केल्यामुळे. सो कॅश आपल्या व्यवसायातून गेल्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट या नियमानुसार आपण काय करू, कॅश अकाउंट क्रेडिट करू. तर कॅश अकाउंट क्रेडिट बघा त्यांनी केलेलं आहे 5,000. म्हणजे मग आपली एंट्री काय बनते 7 तारखेची, रिपेअर्स अकाउंट डेबिट 5,000, टू कॅश अकाउंट 5,000, बीइंग पेड फॉर रिपेअर्स. ठीक आहे. आता याच्यानंतर 10 तारखेची एंट्री बघा, प्लेस्ड अन ऑर्डर विथ रणवीर अँड सन्स फॉर गुड्स 60,000 ॲट 12% GST. आता बघा या वाक्याचा अर्थ, प्लेस्ड अन ऑर्डर म्हणजे त्यांनी ऑर्डर प्लेस केली, म्हणजे ऑर्डर दिली है ना. ऑर्डर देणे म्हणजे आम्हाला एवढा माल पाहिजे ह्याची ऑर्डर देणे. रणवीर आणि सन्सला किती रुपयाची ऑर्डर दिली, 60,000ची ॲट 12% GST. आता इथे बघा, जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हा तिथे कोणतंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे, कोणतेही पैसे आपण अजून परचेस केलेले नाही आहे किंवा सोल्ड केलेले नाही आहे, कोणतेही ट्रान्झॅक्शन तिथे झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे याची एंट्री येणार नाही. सो 10 तारखेची एंट्री आपण करणार नाही, कारण की तिथे फक्त ऑर्डर प्लेस केलेली आहे. ऑर्डर प्लेस करणं म्हणजे काही ट्रान्झॅक्शन होणं नाही. जेव्हा ते ऑर्डर प्लेस केल्यानंतर ऑर्डर ओके झालं आणि परचेस करण्याचं डिसाईड झालं, परचेस केलं, आपल्याला माल मिळाला ते आपण ट्रान्झॅक्शन पकडतो. त्याच्यामुळे याची एंट्री आपण येणार नाही. पुढची एंट्री बघायची आहे सरळ, पेड फॉर वेजेस 15,000. वेजेस म्हणजे काय, मजुरी, आणि मजुरी आपण दिलेली आहे 15,000. तर मजुरी परत आपला खर्च आहे. त्याच्यामुळे बघा 15 तारखेची एंट्री, खर्च नेहमी आपण डेबिट साईडला टाकतो. सो वेजेस अकाउंट डेबिट 15,000, आणि हे वेजेस दिल्यामुळे आपली कॅश कमी झाली, सो ते आपण क्रेडिटला टाकू. टू कॅश अकाउंट 15,000, बीइंग पेड फॉर वेजेस म्हणजे मजुरीसाठी आपण 15,000 खर्च केलेले आहेत. तर आपण त्याची एंट्री वाचून घेऊया परत. 15 तारखेची वेजेस अकाउंट डेबिट 15,000, टू कॅश अकाउंट 15,000, बीइंग पेड फॉर वेजेस. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची एंट्री 18 तारखेची, परचेस्ड गुड्स फ्रॉम मोहन ऑफ ₹1 lakh ॲट 12% GST. गुड्स मोहनकडनं परचेस केलेले आहेत 1 लाखाचे 12% GSTवर. बघा परचेस केलेले असल्यामुळे परचेस नेहमी आपलं काय असतं, एक्सपेन्सेस असतं, म्हणून आपण ते डेबिट साईडला टाकतो. सो परचेस अकाउंट डेबिट ₹1 lakh. CGST SGSTचं काय कॅल्क्युलेशन आहे की त्यांनी 12% GST कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, म्हणजे 6% आपण या 1 lakh रुपीजवर आपल्याला काढावं लागेल. कसं करूया, 1 lakh गुणिले 6 भागिले 100. 100चे 2 0 आणि 1 lakhचे 2 0 कट होतील, म्हणजे ते राहतील 1000 गुणिले 6 म्हणजे 6,000. तर CGST आपलं आलं 6,000 आणि SGST आपलं आलं 6,000.
परचेस केल्याच्या वेळेचं जे GST असतं ते आपल्याला पे करावं लागतं, म्हणजे आपला तो खर्च असतो, म्हणून आपण तो डेबिट साईडला टाकतो. म्हणून आपली एंट्री बघा कशी बनते. परचेस अकाउंट डेबिट 1,00,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 6,000, इनपुट SGST अकाउंट डेबिट 6,000, टू मोहन्स अकाउंट 1,12,000. या तिघांची टोटल करायची आहे आणि मोहनच्या खात्यावर लिहून ठेवायची 1,12,000. ठीक आहे. 20 तारखेची बघूया आता. पेड फॉर कन्व्हेन्स एक्सपेन्सेस 7,000. हे तसंच आहे जसं वेजेस आपण पेड केले, रेंट पेड केला, तसंच कन्व्हेन्स एक्सपेन्सेस पेड केलं. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस म्हणजे येण्या जाण्याचा खर्च. कोणत्याही कुठूनही आपण काही वस्तू आणल्या नेल्या किंवा आपण कुठे काही गेलो आलो तर जे काही तुमचं पेट्रोल पाणी गाडीचा खर्च असतो त्याला कन्व्हेन्स एक्सपेन्सेस म्हणतात. ते पेड केले. तर आपण न बघता आपण सांगू शकतो कन्व्हेन्स एक्सपेन्सेस हा आपला खर्च आहे आणि हा आपण डेबिट साईडला टाकतो. म्हणून आपण बघा कन्व्हेन्स एक्सपेन्सेस काय करू, डेबिट साईडला टाकलेलं आहे. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस डेबिट आणि त्यामुळे आपली कॅश कमी झालेली आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचं 25 तारखेची एंट्री. परचेस्ड गुड्स फ्रॉम किशोर ऑफ 50,000 purchased goods from Kishore of 50,000 at 20% GST and paid half the amount by check. काय केलेलं आहे त्यांनी, अर्थ बघा की किशोरकडनं वस्तू परचेस केलेल्या आहेत, बरोबर आहे. कितीच्या, 50,000च्या आणि GST किती लावलेलं आहे, 28%. म्हणजे आपल्याला 28च्या अर्धे म्हणजे 14% आपल्याला CGST आणि SGST करावं लागतं. हे आता तुम्हाला मला असं वाटतं लक्षात यायला पाहिजे आत्तापर्यंत की जितके % GST असतं त्याच्या अर्ध CGSTला टाकायचं, अर्ध SGSTला टाकायचं. पण पुढे त्यांनी अजून एक वाक्य म्हटलेलं आहे, पेड हाफ द अमाऊंट बाय चेक. म्हणजे ह्या सगळं मिळून जेवढी अमाऊंट होते म्हणजे 50,000 परचेसिंगची अमाऊंट आणि जी GSTची अमाऊंट आपण त्याच्यात ॲड करू अशी टोटल अमाऊंट जेवढी होते त्याच्या अर्धी अमाऊंट आपण लगेचच्या लगेच जे आपलं बँकनी म्हणजे चेकनी पे केलेलं आहे. मग आता त्याची एंट्री कशी टाकूया बघा. तर 25 तारखेची एंट्री. सगळ्यात पहिले तर आपल्याला माहिती आहे परचेस अकाउंट डेबिट करत असतो आपण, कारण परचेस आपला खर्च आहे. सो परचेस अकाउंट डेबिट केले आपण 50,000. CGST आणि SGST अकाउंटही आपला खर्च आहे कारण की तो टॅक्स आपण भरतो आहे, त्याच्यामुळे तो आपला खर्च आहे आणि खर्च आपण डेबिट साईडला टाकतो. तर ते आपण 7,000 आणि 7,000 असं केलेलं आहे. आता बघा 28च्या अर्धी किती होतात, 14. तर मग 50,000 गुणिले 14 भागिले 100 असं त्याचं कॅल्क्युलेशन येईल आहे. 100चे परत 2 झिरो आणि 50,000चे 2 झिरो कटले म्हणजे 500 गुणिले 14 होतील ते. त्याचं काय कॅल्क्युलेशन होईल, 14 पंचे 70 म्हणजे 7,000 रुपये. तर 7,000 रुपये CGST आलं आणि 7,000 रुपये SGST आलं. ते दोन्ही आपण डेबिटला टाकलं. टू किशोर्स अकाउंट. आता बघा याची टोटल आपण रफमध्ये करून बघायची. त्याची टोटल किती येते, 7 आणि 7 14. 14 म्हणजे हे येते 64,000, बरोबर आहे. 64,000चे त्यांनी म्हटलं आहे पेड हाफ ऑफ द अमाऊंट बाय चेक. म्हणजे त्यांनी अर्धी अमाऊंट जी आहे ती चेकनी पे केलेली आहे. म्हणजे अर्धी अमाऊंट किशोरच्या नावाने लिहून ठेवावी लागेल. सो टू किशोर्स अकाउंट क्रेडिट साईडला लिहू आपण 32,000 आणि टू बँक अकाउंट. बँकेतून आपले पैसे तेवढे कमी होतील कारण चेक आपण दिलेला आहे बँकेचा, तर बँकेतून पैसे कमी झाले म्हणून ते क्रेडिट साईडला जातील 32,000. 64,000 आपली टोटल आली होती, 64,000चे अर्धे म्हणजे 32,000. ठीक आहे. तर मग आपली एंट्री काय बनते पूर्ण वाचून घेऊ. 25 तारखेची परचेस अकाउंट डेबिट 50,000, टू CGST अकाउंट डेबिट 7,000, टू SGST अकाउंट डेबिट 7,000, टू किशोर्स अकाउंट 32,000, टू बँक अकाउंट 32,000. being purchased goods from Kishore on credit and half of the amount paid by check. ठीक आहे. तर आता याच्यानंतर पुढची एंट्री बघूया 30 तारखेची. 30 आणि 31च्या 2 एंट्री राहिल्या आहे. 30ची काय आहे, परचेस्ड मशिनरी ऑफ ₹50,000 ॲट 18% GST आणि हाफ ऑफ द अमाऊंट. हे जे आहे ना हे मला असं वाटतं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर आपण परचेस्ड मशिनरी 50,000 आणि 18% GST बघूया. तर बघा 30 तारखेची एंट्री आपण बघू की मशिनरी अकाउंट डेबिट 50,000ची वस्तू खरेदी केली होती आणि त्याच्या अर्धे CGSTला टाकले, अर्धे SGSTला टाकले. त्या सगळ्यांची टोटल आपण त्याच्या नावाने याच्यासाठी नाही लिहून ठेवली कारण की ती कॅश
कॅश ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट चेकनी त्याचं पेमेंट केलेलं आहे. सो टू बँक अकाउंट 59,000. त्या सगळ्यांची टोटल बघा 59,000 येते. मशिनरी अकाउंट डेबिट 50,000, CGST अकाउंट डेबिट 4,500, SGST अकाउंट डेबिट 4,500, टू बँक अकाउंट 59,000. नरेशन काय लिहिलं आपण, बीइंग परचेस्ड मशिनरी फॉर कॅश ॲट ₹18% GST. ठीक आहे. आणि लास्ट आता बघा काय आहे, लास्ट विथड्रॉ फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. समजा जर आपल्या पर्सनल यूजसाठी जेव्हा आपण पैसे आपल्या व्यवसायातून घेतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज अकाउंट म्हणतो. म्हणून आपण त्याला नाव देऊ. आणि ड्रॉइंग्ज अकाउंट हे आपला नेहमी खर्च असतो, कारण आपल्या व्यवसायातून तेवढे पैसे कमी झालेले आहेत, म्हणजे म्हणून आपण त्याला ड्रॉइंग्ज अकाउंटला नेहमी डेबिट साईडला टाकतो. आपला लॉस आहे, खर्च आहे, त्याच्यामुळे ड्रॉइंग्ज अकाउंट डेबिट 10,000. आणि बँकेच्या अकाउंटमधून त्यांनी काढलेले आहेत चेकनी, म्हणून 10,000 बँक अकाउंटला टाकू आपण. नाही तर आपण कॅश अकाउंट लिहिलं असतं तिथे खाली इथे. पण आता तिथे बँक अकाउंट आहे, त्याच्यामुळे आपण बँक अकाउंट क्रेडिट करू. तर आपली एंट्री बनते 31 तारखेची. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000, टू बँक अकाउंट 10,000, बिंग कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. बँकेतून आपण कॅश विथड्रॉ केले, पण ते फॉर पर्सनल यूज केल्यामुळे आपण त्याला ड्रॉइंग्ज अकाउंट हे नाव दिलेलं आहे. चला, इथे आपल्या ट्रान्झॅक्शन संपलेल्या आहेत आणि त्याची टोटल आपल्याला करायची, दोन्ही साईडची डेबिट अमाऊंट आणि पूर्ण क्रेडिट अमाऊंटची टोटल लिहून घ्यायची. 9,13,600, 9,13,600. तर अशा पद्धतीने गणित कंप्लीट झालेलं आहे आपलं. ते गणित तुम्ही तुमच्या वहीत सॉल्व करा, त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवत चला. ठीक आहे. थँक्यू.